नारायण राणे हे सध्या मीडियाच्या समोर कधीच येताना दिसत नाही आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करायला याचे कारण म्हणजे राणेंची 2 मुलं वडिलांना कधीच किंमत देत नाहीत. दोन्ही मुलांनी आपले वेगवेगळे बाप निवडलेत. एकाचा बाप सागर बंगल्यावर राहतो तर दुसऱ्याचा बाप ठाण्यामध्ये राहतो. हे बघून नारायण राणे कोणत्या तोंडाने मीडियाच्या समोर येणार? ठाकरेंच्या कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी राणेंना प्रश्न विचारला की आदित्य ठाकरेंनी आपला बाप जिवंत असताना दुसऱ्याला बाप नाही बनवला. आदित्य ठाकरे जे आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या बापाच्या जीवावर आहेत. ठाकरेंच्या या शिवसैनिकांनी राणेंच्या या दोन्ही मुलांचा कसा सडकून समाचार घेतला पाहूयात या व्हिडिओमध्ये. भारतीय जनता पक्षाचा हा आमदार, हा कॅबिनेट मंत्री म्हणे बंदर विकास मंत्री आहे म्हणे. जलवाहतूक, बंदर विकास, मत्स्य, काय 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 त्याचं खातं आहे. आपल्या खात्यामध्ये हा माणूस किती काम करतो हा जर प्रश्न महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेंबड्या पोराला कोणालाही रस्त्यावर विचारा, प्रत्येकाला फक्त एवढंच सांगता येईल की हा माणूस फक्त गळ्यामध्ये भगवा उपरणं टाकतो आणि जिथे म्हणजे राजकारण दिसेल तिथे हा जय श्रीरामचे नारे ठोकत फिरतो. म्हणजे तुम्हाला बघा ना, काल परवापर्यंत खराब फाईल्स प्रकरणामध्ये हा माणूस कुठेच दिसला नाही. खर तर तिथे नारे ठोकण्याचे खूप मोठे चान्सेस होते. एवढा सारा अवसर प्राप्त झालेला असताना हा माणूस तिथे मात्र गायब झाला होता. तर तिथे मात्र हा माणूस तोंड दाखवायला आला नाही. तोंड कुठे लपवलं होतं मला माहित नाही, ढोंगीपणा पाहना. पण एरवी बाकी ठिकाणी जिथे धार्मिक वाद घालता येईल तिथे हा माणूस जातीने हजर असतो. असो, याच्याविषयी काय जास्त बोलायचं, एवढं मोठं व्यक्तिमत्व सुद्धा नाही. हे केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. बघा ना, काल हा काय म्हणत होता आदित्य साहेबांवर, राज साहेबांवर. काय म्हणे, बॉस सागर बंगल्यावर बॉस, आता अनेकांचे बॉस तिथे बनणार आहेत, जाहीर करून टाका म्हणे. आम्ही तर जाहीरच केलेला आहे, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो. माझ्यावर टीका झाली त्यावेळेस, पण आता अनेकांचे बॉस सगळे. आता काय माहितीये का, आता हा महाराष्ट्रातला रामदास आठवले, विचार करा किती ती चाटायची एखाद्याची, किती ती तारीफ करायची. म्हणजे जिभेला सुद्धा काही आराम द्यावा लागेल की नाही. एखाद्या नेत्याला अगदी बॉस म्हणेपर्यंत, म्हणजे मला नवल वाटतं याचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्या वडिलांचा 30, 40, 45, 50, 60 काय वर्षांचा अनुभव असेल राजकारणातला मला माहित नाही. पण आपले वडील असताना एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला बॉस म्हणणं म्हणजे, बरं एकच पोरगा नाही बरं का, दोन्हीही पोरं. कसा बॉस म्हणून जर एकदा पहा, हा व्हिडिओ पहा. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर का कोणास ठाऊक नारायण राणेंची आठवण येते. नारायण राणे काय म्हणत असतील बरं मनातल्या मनात, की माझ्या हयातीमध्ये माझी मुलं, म्हणजे एक मुलगा देवेंद्र फडणवीसांना बॉस म्हणतोय, आमचा बॉस सागर बंगल्यावर. आता आणि दुसरा मुलगा, या कपाळाला टिळा शिंदे साहेबांनी लावला. शिंदे साहेबांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. शिंदे साहेब याव, शिंदे साहेब त्याव, फडणवीस याव, फडणवीस त्याव. त्या नारायण राणेंनी काय करायचं? कमीत कमी तुम्ही हा सुद्धा एक व्हिडिओ पाहा ना निलेश राणेचा, तुम्हाला कळेल. ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला, हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसीन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही. तोंड उचलताना, तोंड खोलताना कमीत कमी आपला इतिहास झाकून पाहायचा. महाराष्ट्राची जनता तुमचा, अख्ख्या परिवाराचा इतिहास चांगला जाणून आहे. मीडिया सुद्धा तुम्हाला सोडत नाही, पत्रकार सुद्धा तुम्हाला सोडत नाहीत. म्हणे तुम्ही पक्ष अशा प्रकारे बदलता, लोक तेवढे कपडे सुद्धा बदलत नाही दिवसामध्ये. जरा पहा. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता. याच RSS ला तुम्ही हाफ चड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत जानवेवाले बोललेले तुमचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. कसं हे होतं सगळं, आता विचारधारा
जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय, म्हणजे मी त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढू मॅडम, नाही, तसं मी वाढणार नाही. तुम्ही मला कधीतरी नंतर बोला. तुम्ही मीडियाचे हे शब्द नितेश राणेंना आयुष्यभर लक्षात राहतील, कधी विसरू शकत नाही. हे कधी जुनं सुद्धा होऊ शकत नाही, कारण ही माणसं कशी आहेत, ही काही यांची वृत्ती बदलणार नाही. आज भाजपा वर आहे, सत्तेमध्ये आहे, तोपर्यंत भाजपाची चापलुशी. जेव्हा भाजपा सत्तेतून निघून जाणार तेव्हा जो कोणी सत्य देणार त्याची चापलुशी. म्हणजे सन्माननीय अमित साहेबांचा मगाचा एक मी व्हिडिओ पाहिला, पहा ना अमित ठाकरे काय म्हणाले. जे विरोध करतायत त्यांनी मला वाटतं की किती पक्ष बदललेत. मला वाटतं आधी सेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग स्वतःचा पक्ष काढला, मग भाजपमध्ये आले. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपला बॉस शेवटी कोण आहे, आणि आपला बॉस हा तात्पुरता बॉस आहे. वेगळ्यांची सत्ता आल्यावर आपण तिकडे जाऊन त्यांना बॉस बोलणार. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे. आपण फक्त भगवा कुर्ता घालून मला वाटत नाही आपण हिंदू होतो. तर हिंदू हे आपल्या डोक्यात आणि मनात असायला लागतं. अमित ठाकरेंनी अगदी मोजक्या शब्दामध्ये यांना सणसणीत दिलेली आहे. खर तर मला निलेश राणेला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आदित्य साहेब ठाकरे यांनी आपल्या बापाच्या हयातीमध्ये चौथ्याला बॉस नाही बनवला, पाचव्याला कपाळात टिळा लावायला नाही सांगितला. जे काही आहे ते आपल्या बापाच्या जीवावर आहे, आपल्या बापाच्या जीवावर. आम्ही इतरांना कोणाला बॉस म्हणा, आमचे बॉस सागर बंगल्यावर आदेश वगैरे वगैरे हे म्हणण्याची गरज नाही. आजही शिवसेना या अशा खडतर परिस्थितीमध्ये आजही शिवसेना 20 आमदारांची धनी आहे, 9 खासदारांची धनी आहे. आजही असो, जे झालं त्या गोष्टी झाल्या, पण कमीत कमी आपण कुणाविषयी बोलतो, कुठल्या नेत्याविषयी बोलतो, शेवटी यांचं काम आहे ते नेमून दिलेलं काम आहे. भविष्यात जिकडे खोबरं तिकडे चांग भलं ही माणसं कुणाचीच नाही. ज्याची सत्ता त्याचे आम्ही, हे सत्तेच्या बाहेर राहणार नाहीत आता. कारण काँग्रेसमध्ये असताना यांची भाषा फडणवीसांविषयी, ज्यांना आता हे बॉस म्हणतात, त्यांच्याविषयी यांची भाषा काय होती जरा पहा. आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस. फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का? हे पहिलं तुम्ही सगळेजण विचार. त्याच्या आडनावामध्ये खोट आहे. हे फडणवीसांचं राज्य सरकार, हे हाफचड्डीवाल्यांचं राज्य सरकार, हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही. काय तर म्हणे फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. बघा काँग्रेसमध्ये असतानाची भाषा. RSS ला काय हाफचड्डीवाले वगैरे म्हणणारा आज हा माणूस, म्हणजे मगाशी जे म्हणालो मी ते बाळासाहेब म्हणायचे, अरे चाटायची पण किती. बाळासाहेबांचं एक भाषणात अनेक भाषणात शब्द आहे, चाटायची पण किती. या निलेश राणेंनी कधीतरी आपल्या व्हिडिओ खालच्या, आपल्या ह्या मीडियावरच्या बैठकांखालच्या कमेंट्स कधीतरी वाचाव्यात. जनभावना काय सांगते, जनतेचं मत तुमच्याविषयी काय सांगतं, कधीतरी वाचायची तयारी ठेवायची. जिगरा मोठा ठेवायचा. आज जिगरा आहे ना, जिगरा हा मोठा ठेवायचा. जिगरा मोठा नसेल, तुम्हाला मी आधीच डिस्क्लेमर टाकतो, अजिबात त्या कमेंट्स वाचू नका. सहन करण्याची ताकद असेल तरच जाऊन त्या कमेंट्स वाचा. महाराष्ट्राची जनता तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करते. ज्या ज्या वेळेस तुम्ही ठाकरेंवर बोलता, महाराष्ट्राची जनता तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करते. तुम्ही कशाला या सगळ्या भानगडींमध्ये पडता? ते काय ते भगवी शाल ओढून यायचं आणि काय ते तुमच्या आवाजामध्ये, विशिष्ट आवाजामध्ये ती भाषणं ठोकायची. नवल वाटतं मला. लोक हसतात, कोणी चांगलं म्हणत नाही, लोक हसतात. भविष्यात ज्यावेळेस ही भारतीय जनता पक्षाची घरघर चालू होईल, बघा ताम्रपट कुणाच्या डोक्यावर कायम नसतो. प्रत्येकाचा माज एक ना एक दिवस मोडत असतो, लक्षात घ्या. बऱ्याच परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकायचं असतं. आज परिस्थिती अशी, उद्या परिस्थिती तशी. नियतीच्या पोटात काय दडलंय तुम्हाला आज ठाऊक नाही. हा जो माज आहे ना, ह्या माजातनं हे जे झालेलं बोलणं, ही जी वक्तव्य आहेत, ही वक्तव्य, मला तुमचा तो माज त्याही वेळेस दिसला होता ज्यावेळेस तुम्ही ते पेनड्राईव्ह नाचवायचा सभागृहामध्ये. कायम सुशांत सिंग राजपूत, सुशांत सिंग राजपूत, सुशांत सिंग राजपूत, सुशांत सिंग राजपूत, डिनो मोरिया, डुनो मोरिया, सुशांत सिंग राजपूत. सुशांत सिंग राजपूत साठी एवढा गळा काढणारा हा माणूस अजितदादा पवारांसाठी एकदाही म्हटलं नाही चौकशी होऊ द्या. फरक लक्षात घ्या इथे. अजित पवार हिंदू नव्हते,
हिंदुत्ववादी म्हणता, अजित पवार हिंदू नाही आहेत का? तुमचे जर सहकारी आहेत ते, तुमच्या सरकारातले आहेत ते, सरकारातल्या माणसाचा असा मृत्यू होतो, त्याची चौकशी साधी करावीशी वाटत नाही यांना. यातच सारं काही आलं. ही माणसं आपल्याला हिंदुत्व शिकवतात.